अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसची ट्रीटमेंट काय? अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या ट्रीटमेंटमध्ये एक्सरसाइजचा मोठा रोल असतो. व्यायाम केल्याने पाठीचा स्टिफनेस कमी होतो. काही योगासने असतात जसे की भुजंगासन, ज्यामुळे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटला खूप फायदा होतो. तर हे योगासन अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटनी केले पाहिजे. स्विमिंग हा सुद्धा एक स्पाईनसाठी खूप चांगला व्यायाम आहे. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटमध्ये स्पाईनची फ्लेक्झन डिफॉर्मिटी होण्याची शक्यता असते. तर स्विमिंग हा स्पाईनचं एक्सटेन्शन करतो, ज्यामुळे स्विमिंग आणि भुजंगासन हे दोन्ही स्पाईनचे एक्सटेन्शन एक्सरसाइजेस आहेत, ज्यामुळे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटला खूप फायदा होतो. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या मेडिकल मॅनेजमेंटसाठी एनसेडचा वापर होतो. यालाच वेदनाशामक औषधे असंही म्हणतात. काही डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्ज असतात, जसे की सल्फासॅलाझिन. यांचाही अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटमध्ये चांगला उपयोग होतो. ज्या पेशंट्सचा आजार एक्सरसाइज, एनसेड्स आणि सल्फासॅलाझिन या औषधांनी कंट्रोल होत नाही, अशा पेशंट्सला आम्ही बायोलॉजिक्स रिकमेंड करतो. हे इंजेक्टेबल ड्रग्ज असतात आणि हे तुम्ही एका रुमॅटॉलॉजिस्टच्या गायडन्समध्येच घेतले पाहिजे. आता काही नवीन ड्रग्ज आलेले आहेत, जसे की टोफासिटिनेब आणि उपाडासिटिनेब. यांचाही अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटमध्ये चांगला उपयोग आहे.